नेते प्रवीण दरेकर आहेत. आपण त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेऊयात. प्रवीणजी, माणिकराव कोकाटे यांच्याकडची जी सगळी खाती आहेत ती आता वर्ग करण्यात आलेली आहेत अजित पवारांकडे. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? मला वाटतं सरकारनं या ठिकाणी अत्यंत गांभीर्यानं महत्त्वपूर्ण अशी भूमिका त्यांच्या खाते ट्रान्सफर करण्यासंदर्भात घेतलेली आहे. जेव्हा कोर्ट अशा प्रकारचा निर्णय घेतं त्या मनामध्ये सरकार याच्यावर काय भूमिका घेणार आहे की नाही. आणि आपण बघाल की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 3 पक्षाचं सरकार चालवत असताना सरकारच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची सातत्यानं एक चारित्र्य संपन्न नेता म्हणून काळजी घेत असतात. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी त्यांनी दखल घेतली आणि म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी आम्ही याची दखल घेतली या त्याच्या आधारावर त्या ठिकाणी इमिजिएटली त्यांची खाती त्या ठिकाणी काढलेत. आणि मला वाटतं हे नैतिकतेला धरून आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारचा या माध्यमातून आहे. आणि आता बाकी गोष्टी असतील तर टप्प्याटप्प्यानं सरकार त्या ठिकाणी योग्य ती भूमिका आणखी घेईल. कारण शेवटी त्यांनाही नॅचरल जस्टिस आहे, त्यांनाही त्या ठिकाणी हायकोर्टात जाण्याची मुभा आहे आणि त्याच्यामुळं थोडा निर्णयाला थोडा मागे पुढे होऊ शकतो आणखी, परंतु अशा अर्थाचा त्यांच्या मागचा उद्देश असू शकतो. मात्र प्रवीणजी, आम्ही अगदी काही वेळापूर्वीच या सगळ्या प्रकरणी सुषमा अंधारे यांची देखील प्रतिक्रिया घेतलेली होती. त्यांच्याबाबतचा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे तुम्ही प्रतिमेची अनेक मुद्दे, सरकारच्या प्रतिमेचे मुद्दे आता आपल्या फोनमध्ये मांडलेत. मात्र त्यांचं, सुषमा अंधारे यांचं म्हणणं असं होतं की भाजपला करप्टेड लोकच सरकार चालवण्यासाठी का लागतात? सुषमा अंधारेंना अंधारच सगळीकडे दिसणार, त्यांना सरकारचं चांगलं काही दिसतच नाहीये. आता जर अशा प्रकारचं खातं बदललं नसतं तर त्या ठिकाणी सुषमा अंधारेंची टीका आली असती की बघा खुर्चीला त्या ठिकाणी चिकटून बसलेले आहेत. त्याच्यामुळे आता त्यांनी जर निर्णय घेतला आहे त्यांची सर्व खाती त्या ठिकाणी अजित पवारांकडे सोपवलेली आहेत, तर मला वाटतं नैतिकतेच्या आधारे त्या ठिकाणी काहीतरी सरकारने निर्णय घेतलाय ना. आणि आपण थोडी वाट पाहूया ना. मला वाटतं की लगेच घाई करायचं काही कारण नाही आहे, लगेच त्या ठिकाणी टोक गाठण्याचं काहीच कारण नाहीये त्या ठिकाणी. आणि सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सुषमाताईने लक्षात ठेवावं. ते कुठल्याही गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करतील, परंतु ते मुख्यमंत्री असताना सरकारच्या प्रतिमेला तडा जाणं, पर्यायानं त्यांच्या प्रतिमेला तडा जाणं हे त्या ठिकाणी कधीच ते त्या ठिकाणी सहन करत नाहीत. आणि म्हणून आपला मित्रपक्ष सहकारी पक्षाचा मंत्री असूनही 3 पक्षाचं सरकार असूनही अजितदादांसोबत समन्वयातनं मला वाटतं अशा प्रकारची खाती काढण्याचा त्यांची शिफारस त्या ठिकाणी असेल. आणि मला वाटतं त्यांनी दखल गांभीर्याने घेतले हेही महत्वाचं आहे, ते आपण पाहिलं पाहिजे. आणि शेवटी तेही लोकप्रतिनिधी आहेत, ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात, सरकारचा भाग आहेत आणि सेशन कोर्टाच्या साठी त्यांना अपील स्वाभाविकच. आता कोर्टामध्ये सगळ्या अनेक गोष्टी आहेत, कोर्टातून काय पुढे होतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रवीणजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल, एक बाजू मांडलीत याबद्दल. आणि आता आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आहेत. विद्याताई, माणिकराव